महत्त्वाची बातमी अर्थातच या सगळ्या संदर्भात आता डिनो मोरियाची आहे। तर मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरण आणि या प्रकरणी डिनो मोरियाची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत। काल सुद्धा डिनो मोरियाची 6 तास चौकशी झालेली होती। यानंतर आज पुन्हा एकदा डिनो मोरियाला आज किंवा उद्या त्याला आणि त्याच्या भावाला चौकशी करता बोलवलं जाऊ शकतं। मिठी नदी गाळ उपसा प्रकरण आणि या प्रकरणी डिनो मोरियाची काल जवळपास 6 तास चौकशी झाल्यानंतर पुन्हा एकदा डिनो मोरियाची या सगळ्या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे। थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काल 6 तास डिनो मोरियाची चौकशी झालेली होती। पुन्हा एकदा आता या चौकशी करता या संदर्भातल्या चौकशी करता डिनो मोरियाला बोलवलं जाऊ शकतं। नक्कीच लागू एकंदर मुंबईतील मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकरणामध्ये अभिनेता डिनो मोरिया याच्या विरोधामध्ये सध्या आपल्याला काही एफआयआर झालेल्या पाहायला मिळतात। एकंदर या संपूर्ण प्रकरणाची काल चौकशी सुद्धा झालेली आहे। काल साधारण 6 ते 8 तास इतक्या प्रदीर्घ अशा प्रकारे चौकशी काल पार पडली। एकंदर पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकतं अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये डिनो मोरिया याच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे। मात्र अगदी अधोरेखित करावी ही गोष्ट म्हणजे डिनो मोरिया हा आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे विरोधक आहेत, जे विरोधी पक्ष आहेत, त्यांना एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे आयत्या हातात कोलीत मिळणार आहे। त्यामुळे त्यांना आरोप करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं निष्पन्न काय होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या पुन्हा एकदा डिनो मोरिया यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे आणि येत्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।